जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये या प्रॅक्टिसचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. आजच्या व्हिडिओची PDF तुम्हाला एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवर संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. ठीक आहे, चला तर आपण आता आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. अलीकडेच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झालेले सारनाथ हे प्राचीन बौद्ध स्थळ कोणत्या राज्यात स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे सारनाथ हे प्राचीन बौद्ध स्थळ उत्तर प्रदेश या राज्यात स्थित आहे. आणि मित्रांनो, सारनाथ हे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट होणारं भारतातील 45वे स्थळ ठरलं आहे. अलीकडेच दक्षिण कोरियातील बुसान येथे युनेस्को जागतिक वारसा समितीच्या 48व्या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं व या अधिवेशनातच ही ऐतिहासिक घोषणा करण्यात आली. सारनाथविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. सारनाथ हे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे स्थित आहे व सारनाथविषयी हे तर तुम्हाला माहीतच असेल. भगवान गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर आपला जो प्रथम धर्मोपदेश आहे तो येथेच केला होता व सारनाथ येथील अशोक स्तंभावरूनच भारताचे राष्ट्रीय चिन्ह सुद्धा घेण्यात आलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येईल. भारतातील 45वे जागतिक वारसा स्थळ कोणतं? तर सारनाथ हे आता भारतातील 45वं जागतिक वारसा स्थळ आहे. आपल्याला 44वं सुद्धा माहीत पाहिजे. 44वे वारसा स्थळ हे मराठा मिलिटरी लँडस्केप असून या मराठा मिलिटरी लँडस्केपमध्ये आपल्या महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश आहे. या 12 किल्ल्यांपैकी 11 किल्ले हे आपल्या महाराष्ट्रातील असून एक किल्ला तामिळनाडूमधील जिंजी हा आहे. 43वे वारसा स्थळ हे आसाममधील रायदेव मोयदम आहे. 42वे होयसळ मंदिर आहे तर 41वे शांतिनिकेतन हे स्थळ आहे. भारतात आता 37 सांस्कृतिक स्थळ, 7 नैसर्गिक व एक मिश्र जागतिक वारसा स्थळ आहे. ठीक आहे, एवढे पॉईंट लक्षात आले असतील. तर आता हा प्रश्न पहा. मित्रांनो, अलीकडेच आपल्या छोट्या भावांनी जे आंदोलन केलं त्याचा परिणाम म्हणून धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. तर आता धर्मेंद्र प्रधान नंतर नवीन शिक्षण मंत्री कोण बनलं हेच आपल्याला सांगायचंय. तर आता धर्मेंद्र प्रधान नंतर भारताचे नवीन शिक्षण मंत्री हे प्रल्हाद जोशी बनले आहेत. प्रल्हाद जोशी यांनी 25 जुलै रोजी हा पदभार स्वीकारला असून याआधी भारतीय संविधानाच्या कलम 75(2) नुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिफारसीवरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला व त्यानंतर आता प्रल्हाद जोशी हे नवीन शिक्षण मंत्री बनले आहेत. आता यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहून घ्या. यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1962 रोजी कर्नाटकातील विजयपूर येथे झाला. प्रल्हाद जोशी हे कर्नाटकातील धारवाड या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात व त्यांनी 2004 पासून या जागेवरून सलग 5 लोकसभा निवडणुका जिंकल्या आहेत. 2004, 2009, 2014, 2019 व 2024 मध्ये ते धारवाड लोकसभा मतदारसंघातूनच निवडून आले आहेत. बरं, शिक्षण मंत्र्याबरोबरच त्यांच्याकडे इतर कोणकोणते मंत्रिपद आहेत? तर त्यांच्याकडे ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री हे मंत्रिपद सुद्धा आहेत व या मंत्रिपदाबरोबर आता ते शिक्षण मंत्री म्हणून कार्य करतील. त्यांचं शिक्षण सांगायचं झालं तर त्यांनी कर्नाटक विद्यापीठातून BAची पदवी घेतलेली आहे. आता हा प्रश्न पहा. 23 जुलै रोजी यशस्वी चाचणी घेण्यात आलेले कुशा हे कोणत्या प्रकारचं क्षेपणास्त्र आहे? तर मित्रांनो, कुशा हे जमिनीवरून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. या कुशा क्षेपणास्त्राची चाचणी 23 जुलै रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून घेण्यात आली व ही या क्षेपणास्त्राची पहिलीच यशस्वी चाचणी होती. त्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो, लक्षात ठेवा. कुशा हे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र असून याची तुलना रशियाच्या S-400 या हवाई संरक्षण प्रणालीशी केली जाते, कारण हे सुद्धा एक लांब पल्ल्याचं क्षेपणास्त्र आहे. मित्रांनो, हा जो प्रोजेक्ट कुशा आहे या 3 टप्प्यामधील रॉकेट तयार करण्यात येत असून यातील जो पहिला टप्पा आहे या रॉकेटची मारकक्षमता ही 150 किलोमीटर इतकी आहे. दुसऱ्या टप्प्यातील रॉकेटची मारकक्षमता ही 250 किलोमीटर इतकी असून तिसऱ्या टप्प्यातील रॉकेटची मारकक्षमता ही 350 ते 400 किलोमीटर इतकी आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. नुकत्याच पार पडलेल्या मिसेस इंडिया या स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच आकांक्षा चौधरी यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.
मित्रांनो, या स्पर्धेच्या नावावरून तुम्हाला हे तर लक्षात आलं असेल की मिसेस इंडिया ही स्पर्धा लग्न झालेल्या महिलांसाठी असते व 2026 मधील या स्पर्धेचं विजेतेपद राजस्थानच्या आकांक्षा चौधरी यांनी पटकावलं आहे. यात सेकंड रनर अप कोण ठरल्यात, तर या स्पर्धेत द्वितीय उपविजेत्या या कृती ठरल्या आहेत. पुढील प्रश्न, 23व्या कॉमनवेल्थ गेमचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर मित्रांनो, 23वे कॉमनवेल्थ गेम हे स्कॉटलँड या देशात आयोजित करण्यात आले असून स्कॉटलँडमधील ग्लासगो येथे या स्पर्धा 23 जुलैपासून सुरू झाल्या आहेत. या स्पर्धा कधीपर्यंत चालतील, तर या स्पर्धा 2 ऑगस्टपर्यंत चालतील. या खेळाचं उद्घाटन राजा चार्ल्स तिसरे यांच्या हस्ते करण्यात आलं व राष्ट्रकुल खेळाच्या 96 वर्षाच्या इतिहासात प्रथमच उद्घाटन सोहळा पूर्णपणे बंदिस्त जागेत आयोजित करण्यात आला होता. यंदाच्या या कॉमनवेल्थ गेममध्ये किती खेळाचा समावेश आहे, तर यात 10 खेळांचा समावेश आहे. आणि या स्पर्धेत भारतातील किती खेळाडू सहभागी झालेत, तर या स्पर्धेत भारतातील 125 खेळाडू सहभागी झाले आहेत. आपल्याला या कॉमनवेल्थच्या मॅस्कॉटचं नाव काय होतं असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर फिनी असं या कॉमनवेल्थच्या मॅस्कॉटचं नाव होतं. हा काल्पनिक युनिकॉर्न या प्राण्यावर आधारित मॅस्कॉट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? तर या जागतिक दहशतवाद निर्देशांकात आपला भारत 13व्या क्रमांकावर आहे. मागील अहवालाच्या तुलनेत भारताच्या क्रमवारीत 2 स्थानांनी सुधारणा झाली असून भारत आता 13व्या क्रमांकावर आला आहे. या अहवालातील माहितीनुसार 2025 मध्ये दहशतवादामुळे होणारे मृत्यू सुमारे 28% आणि हल्ले सुमारे 22% घटले आहेत. बरं, या जागतिक दहशतवाद निर्देशांकात पहिल्या स्थानावर कोणता देश आहे? तर पाकिस्तान हा यात पहिल्या स्थानावर आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण इंडेक्स प्रकाशित झाले होते, त्यात भारताचं स्थान आपण एकदा रिवाईज करून घेऊया. पर्यावरण कामगिरी निर्देशांकात भारत 176व्या क्रमांकावर आहे. जागतिक शांतता निर्देशांक 127व्या, ऊर्जा संक्रमण निर्देशांक 17व्या, ग्लोबल पासपोर्ट इंडेक्समध्ये 125व्या, UN शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकामध्ये 94व्या, हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्समध्ये 4थ्या, जागतिक आनंद अहवालात 116व्या, तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये आपला भारत 38व्या क्रमांकावर आहे. आता हा प्रश्न पहा, UN द्वारे प्रकाशित SOFI रिपोर्ट कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर हा जो सोपी रिपोर्ट आहे हा जागतिक अन्न सुरक्षा व पोषण या विषयाशी संबंधित आहे. या सोपीचं फुल फॉर्म सांगायचं झालं तर स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड असं याचं पूर्ण स्वरूप आहे. हा अहवाल जगातील भूक, अन्न सुरक्षा व कुपोषणाची स्थिती दर्शवतो व यंदाच्या रिपोर्टची थीम काय होती, तर अंडरस्टँडिंग अँड ॲड्रेसिंग द हाय कॉस्ट ऑफ हेल्थी डाएट अशी या सोपी रिपोर्टची थीम होती. व या अहवालातील माहितीनुसार सुमारे 645 दशलक्ष लोक हे भूकमरीचा सामना करत होते व SDG नुसार 2030 पर्यंत शून्य भूक साध्य करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. ते अद्याप खूप दूर असल्याचं हे या अहवालानं सिद्ध केलं आहे. आता हा प्रश्न पहा, आपण खूप महत्त्वाचा आहे. यात काय विचारलं, तर कोणता चित्रपट हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणारा पहिला संताली चित्रपट ठरला? तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणारा अंगेन हा पहिला संताली चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटाचा पुरस्कार मिळाला व हा पुरस्कार मिळवणारा हा संताली भाषेतील पहिला चित्रपट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय टाईप 1 मधुमेह शिखर परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे? तर ही परिषद राजस्थानमध्ये आयोजित होणार असून राजस्थानमधील जोधपूर या शहरात ही परिषद 30 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान पार पडेल. याचं आयोजन कोणाद्वारे करण्यात येत आहे, तर द फ्रेंड ऑफ मेवाड आणि विल्यम जे क्लिंटन या फाउंडेशनद्वारे या परिषदेचं आयोजन करण्यात येत आहे. आता हा प्रश्न पहा, 15 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा कायदा करणारा युरोपियन संघातील पहिला देश कोणता? तर आता असा कायदा पास करणारा फ्रान्स हा युरोपियन संघातील पहिला देश ठरला आहे. या कायद्यानुसार युरोपमध्ये आता 15 वर्षाखालील मुलांना पालकांच्या स्पष्ट संमतीशिवाय सोशल मीडिया खाते उघडता किंवा वापरता येणार नाही. या कायद्याचा उद्देश बाल सुरक्षा, ऑनलाईन व्यसन, सायबर बुलिंग आणि हानिकारक ऑनलाईन सामग्रीपासून आपल्या तरुणांचं संरक्षण करणे हा असून या नियमाचे पालन न करणाऱ्या सोशल मीडिया कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद देखील यात करण्यात आली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी भारतात आयकर दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो आयकर दिवस आहे हा भारतात 24 जुलै रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस 24 जुलै रोजीच का साजरा केला जातो,
तर 24 जुलै 1860 रोजी जेम्स विल्यन यांनी प्रथम आयकर लागू केला होता व याच्या स्मरणार्थ भारतात दरवर्षी 24 जुलै हा दिवस आयकर दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदाचा हा भारताचा 166वा आयकर दिवस आहे. यासोबत हे सुद्धा नोट करून घ्या, 26 जुलै रोजीच कारगिल विजय दिवस सुद्धा साजरा करण्यात आला. कारगिल युद्धात भारतीय सैन्याने जे शौर्य पराक्रम गाजवलं त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणता देश हा WTOच्या मत्स्य व्यवसाय अनुदान करारात सामील होणारा 123वा देश ठरला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच आपला भारत हा मत्स्य व्यवसाय अनुदान करारात सामील होणारा 123वा देश ठरला आहे. हा करार बेकायदेशीर, अनियंत्रित आणि नोंदवलेल्या मासेमारीला मिळणाऱ्या हानिकारक सरकारी अनुदानावर बंदी घालतो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, नीती आयोगाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO कोण बनले आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.